नमस्कार सगळ्यांना. आज मी बनवते मिक्स भाजी, तीही कुकरमध्ये. त्यासाठी घेतलंय फ्लावर, टोमॅटो, कांदे, शिमला मिरची, बटाटे आणि वाटाणे. सगळ्यात आधी हे सर्व व्यवस्थित कापून घे. फ्लावर, बटाटे, वाटाणे व्यवस्थित धुवून घ्यायचे. हे माझे फ्रोझन वाटाणे आहेत. ताजे असल्यास तुम्ही ताजेही घेऊ शकता. आता मी कुकर इथं तापत ठेवलाय, त्यात तेल घातलंय, जिरे, मोहरी, हिंग घालायचं. जिरे, मोहरी तडतडल्यानंतर त्यात आलं लसूण पेस्ट घालायची. परतून घ्यायचं. आता मी त्यात टोमॅटो, कांदे, शिमला मिरची घालते. त्यात काळं तिखट, लाल लाल तिखट आणि गरम मसाला घालायचा. तुम्हाला कितपत तिखट हवंय तसं तुम्ही तिखट घालू शकता. आता त्यात हे व्यवस्थित परतून घ्यायचं. बटाटे टाकायचे आणि छान मिक्स करून घ्यायचं. दोन ते 3 मिनिटं असं परतत राहायचं. आता मी त्यात ग्लासभर पाणी टाकते आणि मीठ घालून घ्यायचं. आता भाजी उकळू द्यायची. उकळल्यानंतर त्याच्यात वाटाणे टाकायचे. हे सर्व मिक्स करून घ्यायचं. शेवटी त्यात महत्वाची राहिली ती कोथिंबीर, ती घालायची आणि हे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर छान उकळल्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं. त्याच्यातून आता बघा, झाली आपली मिक्स भाजी तयार. ही खूप पातळी नाही आणि खूप कोरडी नाही. अशा पद्धतीने आपली भाजी तयार झाली.